जय गुरु. जय गुरु. कोण म्हणतंय जय गुरु. पहिले 10 श्लोक कोण म्हणतंय? वैद्याची. हा, मी म्हणू का? म्हण. हा म्हण. एक मिनिट. अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ते चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये वां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र चिन्तन् च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयाः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकरतस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यसमत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ वेशितचेतसां मय्येव मन आदस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसस्य मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। तुमचं कोण म्हणतंय? सर मी तुमचे वाचू. हा अदिती बस. हा. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमश्रितः सर्वकर्मफलत्यागं तत्क तत्क कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् श्रेयो हि ज्ञानम कसं वाचायचं सर? श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्. हा. ज्ञान श्रेयो हि ध्यानमभ्यासात् ज्ञानात् दुर्ज्ञानं विशिष्यते ज्ञानात् कर्मफलत्यागस् हा अदिती. त्यागाच्च छान. शांती. त्यागाच्छन्ति त्यागाच्छन्तिरनन्तरं ध्यानात् कर्मफलत्यागास् त्यागाच्छन् हा त्यागाच्छान्तिर रनंतरम. 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 तिरनंतरम हम्म. अ, अनंतरम अदिती मला अद्वेष्टा वाटतं. सर्वभूत. अदिती मला वाटतं तुला थोडी संथा घ्यायला पाहिजे. आपण आधीचं जे आपलं 7 वाजताचा वर्ग होता ना, ते हो. थोडीशी सवय केली ना की मग चांगलं होईल. हा. पण हो थोडं चालेल. थोडं. हा. दुसरं कोण म्हणतंय? चालेल. मी तुमचं. मी म्हणू का? शुभांगी. हा म्हणा. हं? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी
भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। 15वा अध्याय पहिले 10 श्लोक कोण म्हणते? मी म्हणू का? हा म्हण. अथ पंचदशोऽध्यायः। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यत्संवेद स वेदवित् अधोश्चर्धप्रसृतास्तस्य शाखा गुणप्रबुद्धा विषयप्रवालाः अधश्मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धिनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न प्राविर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गतव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धनिवाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। असं कोण म्हणेल? पुढचे 10 श्लोक. दुसरं कोणी नसेल तर मी आहे. हा. नाही दुसरं. जयंती म्हणते. जयंती हो म्हणते. हम्म. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मानवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानतपोहनश्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहम् स्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः
पुरुषोत्तमः यो मामेव यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम द्वादश पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हा, जय गुरु. आपण वादन आज झाला होता ना आपला की नाही? सुरूच राहायचा होता ना? सुरूच होता मला वाटतं. झाला ना पूर्ण पहिला हा? चालू होता. पहिला चालू चालू. होता. हा, तर ऊर्ध्वमूलम, जसं ऊर्ध्व म्हणजे उच्च, सगळ्यात वरचं, सर्वोच्च. सर्वोच्च ठिकाणी ज्याचं मूळ आहे. अधः शाखम, म्हणजे खाली त्याच्या शाखा, ज्या फांद्या आहेत, असा अश्वत्थम. आता श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे स्थिर असणारा, उद्या असणारा, आणि आता म्हणजे काय? जो म्हणजे आज आहे तो उद्या नाही, असं. हा, या अर्थाने त्याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. आपल्या याच्यामध्ये ना म्हणजे किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि वटवृक्ष, वड, हा. तर आता वट जो आहे तो, ज्याला असं म्हणता येईल की पूर्ण सनातन, म्हणजे अगदी म्हणजे असं वर्षानुवर्ष, हजारो वर्ष वटवृक्ष असतो. आणि पिंपळाचं जे असतं ना, तर पिंपळाची पानं बिनं ही सगळी नवीन नवीन होत असतात, बघत असाल तुम्ही. पिंपळ हा नित्य नूतन, म्हणजे सतत त्याला तो स्वतःला नवनवीन करत असतो. असा पिंपळाचा वृक्ष आहे. दोन्ही वृक्षांचं महत्व आहेच आपल्या धर्मशास्त्रात. अश्वत्थ, पिंपळ, वटवृक्ष आणि तुलसी, या तीन याचं विशेष महत्व आहे. पण वटवृक्षाचं वेगळं, पिंपळाचं वेगळं. तर इथं अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पिंपळ म्हणजे जो उद्या नसतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपल्याही जशा शरीरातल्या जशा सगळ्या रक्ताच्या सगळ्या पेशी ज्या आहेत त्या तशा काहीतरी विशिष्ट दिवसात सगळ्या बदलतात, तर तसंच पिंपळाचं आहे. पिंपळ हा सतत नित्य नूतन असतो, या अर्थाने. आज आहे तो उद्या नाही, असं. राहू अव्ययम. आता म्हणजे असं म्हटलं जातं की जो किंवा सांगितलं जातं की तो अव्यय, ज्याचा कधीही नाश पण होत नाही. बरोबर. म्हणजे हा जो संसार किंवा विश्व जे आहे, असा ऊर्ध्वमूलमधः शाखम असा जो संसार वृक्ष आहे, जो कधी क्षय पावत नाही. जसं युनिव्हर्स, जसं हल्लीच्या याच्यात म्हणतात ना की म्हणजे विश्व हे कधीपासनं आहे कधी नाही. आकाशगंगा सुद्धा, ग्रहमाला, आकाशगंगा येतील जातील, पण विश्व हे सतत आहेच. आपलं विश्वाला की आयुष्यच नाही, तसं अव्ययम, हे कधीही क्षय न पावणारं असं हे संसार किंवा विश्ववृक्ष आहे, असं. हा, यस्य पर्णानी छंदांसी. आता या संसार वृक्षाची, यस्य म्हणजे ज्याची, ज्याची पानं काय आहेत, तर छंदांसी. आता छंद म्हणजे काय? तर आपले म्हणजे ज्याला वेदांचे जे षडंग म्हणजे 6 अंग म्हणतात ना, वेदांग, त्यातला एक अंग आहे छंद. छंद म्हणजे काय? की वेद, ज्या छंदाचा लौकिक अर्थ आहे चाल किंवा छंद किंवा वृत्त, जसं आपण म्हणतो शार्दूल विक्रीडित, नाही का, श्रद्धरा वगैरे वगैरे, भुजंग प्रयात वगैरे,
ही सगळी जी अनुष्टुभ छंद असे, पंक्ती छंद, गायत्री छंद, ते सगळे वेद. वेद म्हणजे काय? ज्ञान. तर ज्ञान व्यक्त करण्याचं जे माध्यम आहे त्याला म्हटलं जातं छंद. दुसरा पण छंद या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? छंद म्हणजे ज्याने ज्ञानावर झाकण असतं, ज्ञानाचं जे झाकण, की जे उघडलं की ज्ञानाची कवाडं उघडी होतात, ज्ञानाची दारं उघडी होतात, म्हणून त्याला छंद म्हणतात. छंद या शब्दाची व्युत्पत्ती ज्याला आपण आच्छादन किंवा झाकलेलं असं म्हणतो ना, तसं. तर ते छंद म्हणजे काय? की ज्या आता छंदांसी यस्य पर्णानी, तो जे छंद आहे, आता इथं छंद म्हणजे इथे छंद नाही समजायचा, तर इथं वेद समजायचा. हा, तर याची आणि सगळे जे वेद आहेत, इथं वेद म्हणजे काय? तर वेद म्हणजे सगळं ज्ञान. हा, या संसार वृक्षाचं हे म्हणजे जसं आपण लौकिकदृष्ट्या झाडाचं जे गुणधर्म आहेत ते नॉर्मली आपण कशाने बघतो? पानाने. तोड तर आपल्याला की तोडता येत नाही. बऱ्याच जणांना फुलं किंवा फळं नसतातच, नाही का? पण पानं मात्र सगळ्या वृक्षांना असतात, नाही का? तर त्यामुळे पानांमुळे सगळ्या संसार वृक्षाचं आपल्याला ज्ञान होतं, नाही का? त्याचं पान कसं आहे, त्याचं म्हणजे नाही का? तर पान हे वृक्षाचं एक प्रमुख लक्षण आहे, नाही का? तर या संसार वृक्षाचं किंवा विश्ववृक्षाचं वृक्षाची पानं काय आहेत? तर वेद. वेद म्हणजे इथं वेद म्हणजे नुसत्या ऋचा किंवा मंत्र नाही, तर संपूर्ण ज्ञान. या विश्वाचं संपूर्ण ज्ञान ही त्याची जणू पानं आहेत. आणि यस्तम वेदस वेदवित. म्हणजे आता तम म्हणजे हे जो जाणतो, त्या वृक्षाला यहा म्हणजे जो, तम म्हणजे त्या वृक्षाला जो जाणतो तो वेदवित. तो खरा म्हणजे वेदज्ञ किंवा वेदवित किंवा विद्वान आहे. वेदवित म्हणजे इथं विद्वान. इथं जसं म्हणजे नुसतंच आपलं कोणी आपलं शिल्पशास्त्री असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, अजून काय वेगवेगळ्या ह्याच्यात, तर तो खरा विद्वान नाही किंवा तो खरा वेदवित नाही, किंवा नुसतंच आपला वेद ऋचा म्हणणारा तोही खरा वेदवित नाही. हा, तर वेदवित, खरा वेदवित कोण? तर या संसाररूपी वृक्षाला किंवा हा जो पूर्ण म्हणजे विश्वाचा म्हणजे विश्वाचं ज्ञान ज्याच्याकडे आहे, तो खरा वेदवित असं इथं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा पहिलाच श्लोक जो आहे ना, तर हा याच्यामध्ये जे शुद्ध अद्वैत ज्ञान. आता ज्ञान म्हणजे काय? संसार वृक्षाचं किंवा विश्ववृक्षाचं ज्ञान म्हणजे काय? तर अद्वैत ज्ञान, नाही का? अद्वैत ज्ञान काय? तर मूलतः ब्रह्म एकच आहे. तो अगदी थोडक्यात सांगतो मी. ते ज्ञान काय? त्याचा सारांश काय? तर ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व हे एकच आहे. तेच ब्रह्मतत्व सगळ्या जीवांमध्ये आहे आणि ते चराचर व्यापून आहे. सगळ्या सर्वम खल्विदम ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, की सगळ्या विश्वामध्ये ते ब्रह्म तत्व ओतप्रोत भरलेलं आहे सगळीकडे, नाही का? हे जो जाणतो तो सगळं जाणतो आणि तोच खरा विद्वान, तोच खरा वेदवित. तर सोपा, तसं म्हटलं तर सोपा सोपा श्लोक आहे हा. की आता सगळ्यात उच्च ठिकाणी त्याची त्याचं मूळ म्हणजे काय? जे ब्रह्मतत्व. आणि त्याच्या शाखा हे सगळं खाली आलेल्या हा फांद्या. त्या फांद्यांमध्ये काय आहे ते बघूया आपण, पुढच्या श्लोकामध्ये आहे. पण पानं, या कुठल्याही झाडाचं जे व्यवच्छेदक लक्षण असतं ते काय असतं? पानं. तर ती पानं कुठली? म्हणजे फांद्या तर आहेच, पण पानं. आणि त्या पानं म्हणजे काय? तर त्याचं ज्ञान, त्या वृक्षाविषयीचं ज्ञान. तो जे जाणतो तो सगळं जाणतो, असं इथं पहिल्या श्लोकात म्हटलेलं आहे.
पण उच्च ठिकाणी ब्रह्मतत्व म्हणजे काय कळलं नाही. तर उच्च ठिकाणी म्हणजे काय की जे आत्मतत्व किंवा जे ब्रह्मतत्व आहे ते सर्वोच्च, त्याचं स्थान सगळ्यात वरचं आहे ना, या अर्थाने. हम्म. जसं आपण असं सगळ्यात श्रेष्ठ ठिकाण आपण म्हणू, उच्च ऊर्ध्व श्रेष्ठ, तर सगळ्यात श्रेष्ठ जे काय ते परमतत्व आहे. आणि त्याच्यापासून हे सगळं ओघ निर्माण झालेलं आहे असं. हम्म. आणि एक दुसरं असं की त्याचा हा म्हणजे नैसर्गिक प्रवाह आहे. जसं नैसर्गिक काय प्रवाह असतो, वरून खाली येणं, नाही का? तर तसं वरून ते सगळं ज्ञान, त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान खाली 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 खाली, आणि त्याच्यापासून हा सगळा पसारा, संसार वृक्षाचा पसारा निर्माण झालेला आहे असं, या अर्थाने. म्हणजे उच्च ठिकाण म्हणजे उच्च स्थान कशाचं आहे? त्या ब्रह्मतत्वाचं. ते मूळ त्याचं, ब्रह्म आहे त्याचं मूळ, पण ते उच्च आहे म्हणजे वरती आहे ते. नेहमीच्या वृक्षांसारखं खाली नाहीये. आणि दुसरं याच्यात एक रूपक असं की बाकीची वृक्ष असतात तर त्याच्यात त्याची मुळं जी असतात ती मुळं जमिनीतनं जीवनरस शोषून घेतात, नाही का? इथं त्याला, त्या ब्रह्मतत्वालाच म्हणजे ते स्वतः जीवनरसाने परिपूर्ण आहे, त्यामुळे त्याला अजून कुठल्या रसाची, जीवनरसाची गरज नाही जगण्यासाठी. हम्म. बरोबर. हा फरक, म्हणून त्याचं मूळ वरती आहे असं. ठीक आहे, समजलं ना वरती त्याला ऊर्ध्व का म्हटलेलं आहे ते? हो समजलं. हा, ठीक आहे. हा, आता हम्म. आता हे पुढचा श्लोक खरा आता फार अर्थ सांगणार आहे. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. तर तस्य, तस्य म्हणजे त्याच्या म्हणजे कुठल्या? त्या विश्ववृक्ष किंवा संसार वृक्षाच्या शाखा. आता या ज्या शाखा म्हणजे काय? तर त्याच्या सगळ्या फांद्या वगैरे, नाही का? तर आता त्या अधश्चोर्ध्वम, हा म्हणजे आता खाली पण आहेत आणि वरती पण आहेत. त्या खाली पण आहेत वरती पण आहेत म्हणजे काय? मग आपण म्हणू की अरे इकडे तुम्ही म्हणताय की मूळ वरती आहे आणि खाली, आधीच्या श्लोकात असं सांगितलंय की वरती मूळ आहे आणि खाली शाखा आहेत, मग इथे अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा असं का म्हटलं? तर त्याचं कारण असं की आपलं जे चतुर्दश भुवन, जे सनातन धर्मात जी आपल्या कल्पना आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की त्या ब्रह्मतत्वापासून आणि मनुष्य लोक जो आहे आपला, म्हणजे भूलोक ज्याला आपण म्हणतो, तो मध्यभागी आहे. त्याच्यावरती भू भुवा स्वाहा महाजना तपा सत्यम, सत्यमच्या पुढचा हा हे ब्रह्मतत्व. त्यामुळे मनुष्य, आता हे मनुष्यलोक म्हणजे भूलोक, तर याच्या वरती आणि खाली, हा आपला आपला जो पृथ्वी किंवा भूलोक जो आहे तो मधला आहे, त्याच्या वरती पण आणि खाली पण याच्या सगळ्या शाखा, हा या सगळ्या वर आणि खाली पसरलेल्या आहेत. हा, तर आणि या शाखा म्हणजे काय? तर शाखा या ज्ञानरूप आणि कर्मरूप आणि कर्माची फल. समजलं? तर हे सगळं म्हणजे जसं एक मोठी फांदी असते, मोठ्या फांदीतनं उपफांद्या होतात, तिच्या अजून फांद्या होत्यात, असं जे असतं, तर तसंच म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, मग त्यांचे वेदांच्या परत शाखा, शाखांचे अजून हे, तर ती सगळी ज्ञानाच्या फांद्या. नंतर कर्म, चांगली कर्म, वाईट कर्म, वगैरे वगैरे अशी सगळ्या. तर त्या सगळ्या ज्या शाखा ज्या आहेत पाताळापर्यंत, म्हणजे अतल वितल सुतल वगैरे करत 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 रसातल, म्हणजे शेवटचा खालचा जो लोक आहे तो रसातल. तर अशा रीतीने सगळ्या त्या शाखा, आणि ते सगळे मग त्याच्यातले ते प्राणी, प्रत्येक लोकामध्ये वेगवेगळे प्राणी राहतात, आणि असे 84 लक्ष योनी अशा त्या सगळ्या या संसार वृक्षात पसरलेल्या आहेत.
असं हे पूर्ण विश्व किंवा संसाराचा वृक्ष इथं त्याची रचना सांगितलेली आहे. बरोबर आहे. प्रसृताः म्हणजे पसरलेल्या आहेत. आता गुणप्रवृद्धाः विषयप्रवादाः. आता यांची वाढ कशी झाली? हं, मूळ जे ब्रह्मतत्व आहे ते काही त्यांना कर्म करायला सांगत नाही. तर त्यांची वाढ कशाने झाली? तर गुणप्रवृद्धाः म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीचे जे 3 गुण आहेत. प्रकृती त्रिगुणात्मिका प्रवृत्ती म्हणतो ना आपण, सत्व, रज आणि तम. तर सत्व, रज आणि तम या या गुणांच्या प्रवृत्तीनी आणि त्याचं प्रपोर्शन वेगवेगळं, तर त्यांनी या सगळ्या योग कर्मानी त्याची म्हणजे जसं ते रान जसं वाढतं, तसं हे सगळा कर्माचा पसारा सगळ्या त्या प्रवृत्तीमुळे वाढलेला आहे. कारण प्रत्येक जीव त्याच्या प्रत्येकाचे गुण वेगळे, त्याची प्रवृत्ती वेगळी, त्यानुसार त्याची कर्म, मग त्याच्या वासना, असं सगळं ते वाढलेलं आहे प्रकार. आणि मग विषय प्रवाहाला आणि आता हे सगळं आणि त्याला नवीन नवीन पालव्या फुटतच असतात. पालवा का बरं त्या फुटतात? कारण विषय म्हणजे त्याला परत काही वेगवेगळे परत त्याला म्हणजे जसं एखादी वेल कशी बघतो ना आपण, वेल कशी फुटते, काहीतरी एक असा नवीन आधार मिळतो, त्यातनं एक परत अंकुर निघतो, त्या भिंतीच्या आधाराने, त्या काडीच्या आधाराने अशी वेलीचे परत अंकुर फुटत फुटत वाढतच असतात. आणि ते जे त्याला आधार कसला आहे किंवा ते अंकुर कुठले आहेत? विषय. तर विषय कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळे जे विषय आहेत, तर हे सगळे त्या विषयांमुळे अजून ते सगळं वाढतच असत. आणि मग हा सगळा संसाराचा पसारा झाला. पण आता या मनुष्य लोक आहे. तर मनुष्य लोक म्हणजे काय? आता या मनुष्याचा आपला जो देह आहे, आता या सगळ्या संसारामध्ये एक विशेष आहे, जसं आपण मागे पण पूर्वी पण मी सांगितलेलं आहे की सगळ्या योनींमध्ये मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. बाकी सगळ्या ज्या योनी आहेत त्या भोगयोनी आहेत. भोगयोनी म्हणजे काय? की आधीच्या जन्मातल्या कर्मांचे ते भोग फक्त भोगत असतात. नवीन कर्म त्या करू शकत नाहीत, कारण त्यांना वासना पण नसतात, कर्म पण नसतात, त्यांना एवढी म्हणजे बुद्धी पण नसते, कारण बुद्धी नसल्यामुळे वासना पण नसतात, वगैरे वगैरे असं. पण मनुष्य लोके म्हणजे या मनुष्य योनीमध्ये काय आहे? कर्मानुबंधीने. आता मनुष्यांचं एक विशेष आहे की याच्यामध्ये कर्म अनुबंधीनी. आता अनु म्हणजे कर्माच्या मागोमाग, बंधाला म्हणजे कर्माच्या मागोमाग त्याचं बंधनात्मक अशी मूलानी. आणि मूलानी म्हणजे त्याची मुळं, म्हणजे वासनारूप मुळं. समजलं? तर आता या कर्माला म्हणजे मनुष्य वेगवेगळी कर्म करत असतो. कर्म करताना त्या वासना ठेवतो आणि या वासना जणू अजून छोटी छोटी मुळं होतात त्याची, आणि त्या मुळांपासून परत काहीतरी अजून नवीन फाफट पसारा तयार होतो. त्या एका वासनेतनं मग परत दुसरं काहीतरी, जसं म्हणजे पिंपळाचं तुम्ही एक बघितलं असेल की पिंपळाचं झाड जेव्हा वाढतं ना आणि त्याची फांदी जेव्हा भिंतीला लागते, त्या भिंतीला ती परत मुळं तयार होतात, त्या फांदीतनं मुळं तयार होतात, आणि मग काही काळाने त्या मुळांमधनं परत एक वेगळं झाड तयार होतं छोटूस. बघितलंय का आपण सगळ्यांनी? नाही का? हो, म्हणजे ते पारंब्या. पारंब्या नाही, हे ना पारंब्या वटवृक्षाच्या असतात. हे जे पिंपळाचा वृक्ष आहे ना, तो जर कधी असा भिंतीला खेटून असला ना, तर तो भिंतीला ते फांदी अशी घासते 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 तिथे परत मुळं तयार मुळं होतात. येतात. आणि तिथून आणि तर तसं आहे. आता या वासना, हे मुळं काय येतात? त्या वासना, मग त्या वासना म्हणजे अजून एक त्यांचं स्वतःचं विश्व तयार होतं.
हा, आणि त्या वासना मग परत मग हा, खाली आणि वर अधःच अनुसंततानी, आणि त्याला परत त्या वासनांच्या मागे परत ती एक नवीन संतती तयार होते. समजलं? तर अशी ही सगळी म्हणजे विचित्र गंमत म्हणजे असं. आणि हे बघा इतकं म्हणजे म्हणजे अर्थात हे भगवान कृष्णांचीच आहे गीता, आहे की कोणी मनुष्याने लिहिलेली नाहीये. पण किती समर्पक असं पिंपळाच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे, नाही का? जसं पिंपळाचं वृक्ष फक्त एवढंच की हा उलटा पिंपळ आहे. असं. तर त्याच्या सगळ्या अशा शाखा, त्यातनं परत वासनारूपी मुळं परत कशी तयार होतात आणि त्यांच्यापासून परत अनुसंततानी खालीवर परत कशी अजून पालवी फुटते त्याला, असं सगळं हे. तर हे सगळं काय आहे म्हणजे त्या वासना, मग शब्द, स्पर्श, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, तर हे सगळं म्हणजे तर त्याचं सगळं मग धर्म, अधर्म, कोणी चांगलं वागतो, कोणी वाईट वागतो, पण ही सगळी या सगळ्या वासना आहेत. हं, बरोबर. आणि या सगळ्या वासना यांचं हे सतत सुरूच राहतं आणि त्यामुळे ते वाढतच जातं, ते कधी संपतच नाही. एंडलेस. एंडलेस. कर्मामुळे वासना, वासनामुळे म्हणजे धर्मानुसार कर्म आणि अधर्मानुसार कर्म, अशी परत त्या कर्मानुसार परत वासना, परत वासना, असं सगळं ते चक्र सुरूच राहतं. म्हणजे ज्यालाच आपण जन्ममरण परंपरा किंवा असं चक्र म्हणतो. समजलं? तर किती या 2 श्लोकांमध्ये बघा किती गहन म्हणजे हा सगळा गोंधळ कसा आहे आणि जन्म मृत्यू परंपरा अशी कशी सुरू राहते की ज्याला काही आधी पण नाही, म्हणजे आधी होता कधीतरी पण अंतच नाही आता, असं ते झालेलं आहे असं. त्यातनं या फाफट पसाऱ्यातनं बाहेर कसं येणार असं. आणि मग आता तुमच्या आणि लक्षात येईल की काय ते सर बाहेर पडायचं असेल तर ह्या वासनातनं दूर व्हायचं, वासनारहित. हा, ते आता आहे पुढे बघूया कसं ते. पण म्हणजे इतकं असं घोर असं म्हणजे वर्णन केलेलं आहे या संसार रूपी असं वृक्षाचं, आणि यातनं आता बाहेर पडायचंच कसं. आणि आता आपल्या लक्षात येईल की हा हा अध्याय प्रत्येक श्लोकात मग आपल्याला थोडा विचार करा, मग लक्षात येईल की जे मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं ना की हा अध्याय हा अगदी जीव तो गेल्यावरती लगेच का म्हटला जातो, ते काही इतरांच्या किंवा असं धार्मिक भावनेने, म्हणजे धार्मिक भावना आहे पण हा मुख्य हे तत्वज्ञान जणू सांगितलेलं आहे. हं. आणि कोणाला ऐकवतो आपण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, तर तो जो जीव घुटमळत असतो देहाच्या भोवती प्राण गेलेल्या, त्याला हे ऐकवत असतो आपण. हे सगळं असं आहे बाबा, तू याला का या देहाचा मोह का ठेवतोयस, हा सगळा असा गोंधळ आहे असं. हं. असं. पण मला एक प्रश्न पडतो बरं का. मागच्या हल्लीच एक कोण व्यक्ती गेली तर तेव्हा हे 15वा अध्याय म्हणून दाखवला, पण ते त्यांनी संस्कृत मध्ये म्हटलं ऍज युज्युअल. पण हं. आत्म्याला संस्कृत थोडीच कळतं. हं. असं म्हटलं जातं. नाही नाही, सगळं असं नाही. कळतं आपल्याला. ऐक ऐक ऐक. नाही नाही, असं म्हटलं जातं की संस्कृत ही गीर्वाण वाणी आहे, गीर्वाण भाषा. हं. हं. म्हणजे ही दिव्य भाषा आहे. हं. बरोबर. वेद, आणि ज्याच्यामध्ये वेद आहे, तर आपली अशी श्रद्धा आहे, विश्वास आहे की जी म्हणजे संस्कृत जी भाषा आहे तर ती अशा म्हणजे आत्म्याला कळणारी अशी भाषा आहे, म्हणून सगळे मंत्र वगैरे जे आहेत. नाहीतर आपण सहज प्रत्येकाने मंत्र आपापल्या भाषेत काढले असते ना, नाही का? पण हे हं. का नाही काढले? कारण ही जी भाषा आहे ही नैसर्गिक भाषा आहे. आणि आपण अगदी परवा जसं आपण कारण ही ध्वनीवर आधारित भाषा आहे. हं? ही नुसती स्क्रिप्ट, ही स्क्रिप्ट नाहीये. बाकी सगळ्या भाषा या स्क्रिप्ट्स आहेत. बरोबर. पण हं. संस्कृत ही जी भाषा आहे ही फोनेटिक, ध्वनीवर आधारित भाषा आहे. आणि आपण जसं मागे शिकलो होतो तसं प्रत्येक वर्ण सौम्य, म्हणजे कठोर वर्ण, हे वर्ण म्हणजे अक्षरशः त्या ध्वनीचा. आणि म्हणूनच सगळी मंत्र, बीजाक्षर ही सगळी संस्कृतमध्ये का आहेत?
कारण ती आता बीजाक्षरांना स्वतःचा अर्थ आहे का काही, तसं म्हटलं तर आहे का काही नाही. पण त्या म्हणजे असं आपल्याला वाटतं, पण त्या बीजाक्षराला स्वतःचा मोठा अर्थ आहे, कारण ती सगळी ते ध्वनी आहेत सगळे. आणि तो जो ध्वनी आहे त्याला स्वतःचा एक इटर्नल असा अर्थ आहे. आणि म्हणून हे संस्कृतमध्ये म्हणण्याचं महत्व जास्त आहे. हा, असं. तर तेव्हा असं, आणि म्हणून जे आपल्याला वाटतं की अरे सगळे समजण्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी वगैरे ठीक आहे, पण जेव्हा आपण विशेषतः आणि मंत्र, विशेषतः मंत्र हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते संस्कृतचं मध्ये म्हणण्याचं जे विशेष आहे त्याची तुलना इतर कशाशी होऊ शकत नाही. ठीक आहे. हा, न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा. हा श्लोक बघू आधी. आता न रूपम अस्य इह, इह म्हणजे या संसारात, म्हणजे इथं जे सगळं चाललेलं आहे, अस्य रूपम, म्हणजे रूपम अस्य इह, तर इह अस्य रूपम या सगळ्या संसाराचं रूप, तथा, तथा म्हणजे तसं, न उपलभ्यते, तसं तर काही कळत नाही. कोणाला कळतं इथं आपल्याला चाललेलं हे जे सांगतोय, हे जे वर्णन केलेलं आहे एवढा सगळा गोंधळ, हा कोणाला कळतो का? नाही. न अंतहा, त्याचा अंत काय हे कळतंय का आपल्याला? नाही कळत. म्हणजे हे काय चाललेलं आहे हे पण कळत नाही. न अंत, याचा अंत कधी होणार, कुठे होणार हे पण कळत नाही. च आदी नहा, न चादीर न च, म्हणजे काय, न च आधीही, याची सुरुवात कधी झाली, मी कोण होतो आधी, कुठून आलो, काय आलो, काही माहिती नाही कोणाला, कसं हे झालं ते, नाही का, हे कसं सुरू झालं काहीच माहिती नाही. बरोबर. च संप्रतिष्ठान, हे कुठे नक्की प्रतिष्ठा म्हणजे कुठे स्थिती, कुठे निश्चित आहे, याची जागा निश्चित काय हे कळतंय का, याची स्थिती काय, काही नाही. फक्त आपण हेलकावे घेतोय असं, नाही का, काहीच कळत नाही याचं. बरोबर, कोणालाच काही कळत नाही. मग एनम अश्वत्थम, म्हणजे ह्या अश्वत्थाचं, असा हा जो अश्वत्थ, अश्वत्थ म्हणजे काय, क्षणभंगूर, म्हणजे क्षणाक्षणाला बदलणारा हा अश्वत्थ संसार वृक्ष. तर या संसार वृक्षाला द्वितीय ही एनम अश्वत्थम. याचा आता हा कसा आहे, सुविरूढ मूलम. तर याची जी मुळं आहेत, आता ही कुठली मुळं आहेत हे लक्षात घ्या, जी मी नंतरची मुळं, मूळ जे मुख्य मूळ आहेत ते तर वेगळंच, म्हणजे ते आत्मतत्व किंवा ब्रह्म, नाही का, त्याला काही करू शकत नाही आपण, ते तर मूळ आहे सगळ्याचं. पण ही जी सुविरूढ मूलम, म्हणजे आता याची जी अजून फाटे फुटलेले आहेत, याला छोटी छोटी मुळं वगैरे वगैरे, पण त्यातनं अजून नवीन नवीन हे तयार झालेलं आहे. दृढेन असंगशस्त्रेण छित्त्वा. तर यातनं बाहेर पडायचं असेल तर कसं करायला पाहिजे, तर असंग, जसं तुम्ही कल्पना करा की तुम्ही एकदम खूप एका वेलीमध्ये तुम्ही अगदी गुरफटून गेलेलो होता, पण मग त्यातनं बाहेर कसं येऊ आपण, हातात एखादा कोयता घेऊ आणि खाट 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 खाट, कुठली दयामाया न दाखवता, कुठली आसक्ती न दाखवता, अरे ही वेल छान आहे, याला फुलं आहेत, हे ते वगैरे, कुठली आपण आसक्ती न दाखवता त्या वेलीचा, म्हणजे असंग, कुठली दयामाया आसक्ती न दाखवता त्याचं छित्वा म्हणजे छेदनपूर. तर इथं तेच सांगतायत, तसंच या संसाराचं बाहेर पडायचं असेल तर असंग, असंग म्हणजे अनासक्ती, संग म्हणजे आसक्ती, असंग म्हणजे अनासक्ती, अनासक्तीच्या शस्त्राणी आणि दृढेनं म्हणजे दृढ निश्चयाने
हा. आणि दुढेनं म्हणजे दुसरं अगदी ते मजबूत कोयता पाहिजे आपल्याकडे, ते शस्त्र अत्यंत मजबूत पाहिजे. त्यांनी आपल्याला हे सगळं तोडायचे आहेत, सगळी मुळं, अगदी घट्ट मुळं आहे ती, अगदी मुळापासून आणि खटाखट खटाखट आपल्याला हे तोडायचं आहे असं